बापाला पण होऊन जाईल आणि गौराया समोर पण ठेवायला होऊन जाईल. नाईस कोट, नाईस जॅकेट. अरे दादू मला नाही कॉफी. कारलं चांगलं शिजलेलं आहे. हाय राम मना मला सोडून गेलेला आहे कॉलेजला. नोकरी तर शाबूत आहे, परीक्षेनंतर देता येईल. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आता आणि माझं तुळशीपूजन झालेलं आहे. आणि आज सुद्धा आमच्या गोकर्णला 3-4 निळी फुलं आलेली आहेत गोकर्णाची आणि ती खूप सुंदर दिसत आहेत. आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. आता मी बनवत आहे कारल्याची भाजी. एका ताईंची कमेंट होती की कारल्याची भाजीची रेसिपी दाखवा. म्हणलं ठीक आहे. तर इथं मी बिया काढून कारले चिरलेली आहेत. अशी लांब आणि पातळ कारले चिरलेली आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडीशी मोहरी घालायची. आणि मी आता सध्या तरी थोडंच तेल घातलेलं आहे. फोडणी झाल्यानंतर अजून वरून घालते तेल. चला, मोहरी तडतल्यानंतर कांदा घालायचा आहे. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये आणखीन एक पळी तेल होते. मागाशी थोडंसं घातलं होतं फोडणीसाठी. चला, आणखीन एक पळी तेल. कांदा कढईमध्ये तळा जातोय तोपर्यंत आता मसाला बनवायचा आहे. तर इथं मी अगोदर खोबरं वाटून घेते. खोबरं थोडंसं वाटून घेतल्यानंतर आता घालायचं आहे अद्रक लसूण. खोबरं व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून अगोदर वाटायचं, त्याच्यानंतर अद्रक लसूण घालून पुन्हा एकदा वाटायचं, म्हणजे छान वाटलं जातं. खोबरं अद्रक लसूण किती छान वाटलं गेलेलं आहे. कांदा चांगला लालसर भाजला गेलेला आहे. आता घालायचं कारलं. कारल्यामध्ये आता घालायचं आहे हळद आणि चवीनुसार मीठ. छान मिक्स करून घ्यायचं आहे कारलं. कारलं छान मिक्स करून झाल्यानंतर आता 2 मिनिटासाठी झाकायचं आहे आणि वाफ येऊ द्यायची चांगली. आणि त्याच्यानंतर मग हा मसाला घालायचा आहे. 2 मिनिटे झालेले आहेत. कारल्याला पाहूया. वा वा वा, म्हणजे आवाज करत आहे कारलं. चल, पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता घालायचा आहे मसाला अद्रक लसूण खोबरं. पुन्हा एकदा कारलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी कारल्यावरती झाकायचं आहे. मी खूप पेशन्सली भाज्या बनवत असते, त्यामुळे भाज्या खूप छान होतात, टेस्टी होतात. पुन्हा एकदा कारल्याला पाहूया. 2दा अशी वाफ आणली ना तर अर्ध कारलं इथं शिजतं. पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे मसाला आणि कारलं. आता ह्या स्टेजला घालायचं आहे. मी तर मिरची पावडर नाही घालत, माझ्याकडे मसाला आहे सोलापुरी मसाला जो की आईने दिलेला आहे तो घालत आहे. सारखंच आईने दिलेल्या मसाल्याचं नाव निघतं आहे ना पुढची. चला, मसाला थोडंसं मी जास्त घातलेला आहे कारण कारलं थोडंसं तिखट खायला खूप चांगलं लागतं. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारलं आणि मसाला. याच्याबरोबर खोबरं अद्रक लसूण पण चांगली भाजली जाईल, त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मिरची पावडर, अद्रक लसूण, कारलं. चला, आता घालायचं आहे शिजण्यापुरतं पाणी. मी अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे कारलं शिजण्यापुरतं. पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे. चला, आता कारल्यावर झाकण ठेवते एक 5 ते 7 मिनिटासाठी. 7 मिनिटात कारलं शिजून जाईल आपलं. राधे राधे. राधे राधे. आवरा आवरा आवरा. आवरते आवरते. चपात्या बनवते आता पटकन. कारल्यामध्ये एक जिन्नस टाकायचा राहिला, हे बघा, तो म्हणजे गुळ. गुळाशिवाय कारलं नाही, म्हणजे थोडासा कडवटपणा कमी होतो गुळामुळे, त्याच्यामुळं गुळ घालायचंच. कारलं पण चांगलं शिजत आलेलं आहे. आणि हे कारलं जेवढं मुरल ना तेवढं चव देतं. म्हणजे जर तुम्ही आता सकाळी बनवून ठेवलं संध्याकाळी खाल्लं ना तर खूप छान टेस्टी लागतं चवदार कारलं. 5-7 मिनिटे झालेले आहेत. आता कारलं जवळजवळ शिजलेलं असणार आहे. हे बघा, कारलं चांगलं शिजलेलं आहे. तुम्ही टेक्स्चर पाहू शकता. आणि मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं, तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर आणखी मसालेदार कारलं हवं असेल तर. बघा, चांगलं शिजलेलं आहे. आणि वरून कोथिंबीर भुरभरायची. आणि इकडं मी शापूची भाजी शिजायला ठेवलेली आहे, त्यामुळे कारल्याची कढई त्या स्टोवरती ठेवलेली. हे घ्या फंडूजी, नाही बनते. फोंडणीसाठी जेवण वाढत आहे मी अगोदर. रोज फोंडणीला गरम जेवण मिळतं. मस्त मस्त कारल्याची भाजी, शापूची भाजी आणि पनीरची भुर्जी बनवली आहे मी आज.
आणि येलो फोंडेजी. तुम्हाला जेवण देण्या अगोदर देवाला जेवण देत असते मी. तू काम होती रोज मला Sorry. फोंडेजी ना गरम 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 गरम. तुम्हाला पण मिळतं ना देवाबरोबर, बरोबर आहे की नाही? पहिल्यांदा कोण मिळतं देवाला कालो आराम से येऊन घ्या मला भाग्यात वर्ण दोष हरिपती. शाबूची भाजी, कारलं, रात्रीचा दुधी भोपळा आहे आणि बाजरीची भाकरी. आणि दादू पनीर आहे ते शाबू खाताय. तुम्ही पण या जेवण करायला. फोंडेजीचं जेवण झालेलं आहे, मनाचं जेवण आवरत झालेलं आहे पप्पा. फोंडेजी ऑफिसला जाण्याची तयारी करत आहेत. उशीर झाला रे. हो तुम्हाला रोज उशीर होत असतो. उद्यापासून लवकर उठा रे. तुम्ही उठत जावा की. बाळ त्या पद्धतीने करा तुमचं पण चालू. लवकर उठा रे, लवकर उठा उद्यापासून. उद्याचं कॉलेजच आहे फोंडेजी, लवकर उठावं लागणार. सकाळी डबा असतो. फक्त कसं केलं तुला कारल्याची भाजी नाही दिली तरी पण थोडं कॉलेजला जायचं मग. कारण्यासारखी बोलली तू. लहान असं नसत असताना ना हा रोज रडायचा शाळेला जाताना. तशी आता कंडिशन झालेली दादूची. नको वाटतं कॉलेज. मी तर आनंदात जात होतो. शाळेला आनंदात, कॉलेजला आनंदात. मी पण नव्हतं, मी रडायचे. मी तर जात नव्हते शाळेत. कॉलेजचं लास्ट इयर संपेल म्हणून मी स्वतः फेल झालो. संपेल म्हणून मी अजून वाढून. मला सांगा तुम्ही थर्ड इयर किती वर्ष काढत होता? काढत होता नको म्हणून. थर्ड इयरचे पेपर किती वर्ष किती वेळा दिले? 4 वेळा. त्यांना कॉलेज खूप आवडत होतं ना, पण त्यांना कॉलेज खूप आवडत होतं म्हणजे फेल होत होते. 4 वर्ष फेल होत होते. हे झालं विनोदाचा भाग. पण मला नोकरी लागली होती. हा म्हणून जात नव्हतं. म्हणून माझं अभ्यास आणि ऑफिसचं काम जजमेंट आहे. मग होईल नोकरी तर शाबूत आहे. परीक्षेनंतर देता येईल. फॉर्म भरायचं परीक्षा नाही यायची. आता मी आणि मना चाललेलो आहोत एकत्र. मना चाललेला आहे कॉलेजला आणि मी चाललेली आहे बँकेमध्ये. त्याला म्हणलं मला सोड बँकेमध्ये, तू तसंच कॉलेजला जा. 2-3 दिवसापूर्वी मी बँकेमध्ये गेलेलं तेव्हा काम नाही झालं, तर आज चाललेली आहे मनाबरोबर. दादू मला म्हणतोय मी सोडतो तुला, चल. पण मला दादूच्या गाडीवर बसायचं नाही. मला खूप भीती वाटते दादूच्या गाडीवरती. ठीक आहे आरती बेटा. बाय. सावकाश पळा. बघा जोरचा पाऊस येत आहे. बँकेतून घरी येईपर्यंत पावसाला सुरुवात झालेली आहे. मना मला सोडून गेलेला आहे कॉलेजला. माझं अर्धच काम झालेलं आहे बँकेमधलं, अर्ध काम ऑनलाईन करायचं आहे. दादू कहाँ पर है बच्चा? झाड़ू लगा दिया? धन्यवाद आपका. मुझे लगा तो बैठ गया चेयर पे जाके. अभी वो तो बैठने वाले हैं. आज तो लास्ट दिन है मेरा. हाँ कल स्कूल नाही, कल कॉलेज. कॉलेज है. बापरे बाप, खूप जोरदाराचा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्याबरोबर हवा पण येत आहे. आत्ता भांडी आणि किचन ओटा मी स्वच्छ केलेला आहे आणि इथं दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. बँकेत गेल्यामुळे मला थोडासा उशीर झालेला आहे कामाला. दुसरं काम आहे ते म्हणजे पीठ भरून ठेवणे डब्यामध्ये. हा गिरणीतला डबा आहे, पिठाच्या गिरणीतला. आणि हा रेग्युलर पिठाचा डबा आहे, त्याच्यामध्ये भरून ठेवते. थोड्या वेळाने मला बाजरी पण दळायची आहे, त्याच्यामुळे मी रिकामा करत आहे डबा. तसंही भरूनच ठेवावं लागतं रेग्युलर डब्यामध्ये पीठ. आणि हा डबा स्वच्छ धुवून ठेवावा लागतो. मेरा बच्चा आ गया. बघा दादूची निबाण कॉफी बनव. क्या है बोले. कैसा रहा दिन? अरे रेनकोट नाही घातला. येते वेळेसच घालायचं होतं ना बाळा. पावसाचे दिवस आहेत आज, तर लागूनच आहे पाऊस सकाळपासून. कैसा रहा फर्स्ट डे? काय नाही, गर्दीच नाही कॉलेजमध्ये. क्या ही बोले. बच्चे अभी गांव से आए नहीं क्या? किती असतील बघ. 120 स्ट्रेंथ आहे. हाँ किती 20 आले का? मग 4च. हाय राम क्या ही बोले अभी. हाँ जी. अरे तू इथं बसतोय आणि मला ऑर्डर देतो का कॉफी बनवून? कॉफी बनाई है. चल भाग यहाँ से, मैं नहीं बनाऊंगी, तू बना. कॉफी बनाई है. नहीं तू बना. कॉफी बनाई है. आप बनाओ. आता मी बाजरी स्वच्छ करत आहे. बाजरीमध्ये तशी घाण नाहीये, फक्त कडुलिंबाचा पाला घातलेला आहे मी, कीड लागू नये म्हणून. तेच काढणं आता माझ्यासाठी कठीण काम आहे, कारण बाजरीचा कलर पण हिरवा आणि लिंबाच्या पाल्याचा कलर पण हिरवा आहे. आता चांगलं पाकडून घ्यावं लागेल मला हे.
बाजरी स्वच्छ करून झाल्यानंतर मी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे जी आम्ही काल मार्केटमधून आणलेली आहे. पारंपरिक वस्तू आहे ती या पिशवीमध्ये आहे. अगोदर बाजरी नीट करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. काल सायंकाळी मी आणि फोंडेजी मार्केटमध्ये गेलो होतो आणि मार्केटमधून आम्ही हा सुंदर शेर आणलेला आहे, मापटा आणलेला आहे आणि हा आहे पितळेचा. आणि हा शेर आम्ही आणलेला आहे रविवार पेठेतून, भांडेवाडीतून. तिथं तांबे, पितळे आणि स्टीलच्या भांड्यांचं होलसेल मार्केट आहे, तिथून आणलेला आहे. आणि हा शेर आम्हाला मिळाला आहे, मला वाटतं 530 का काय अशी याची किंमत आहे. तर भांडेवाडीमध्ये 1 किलोचा आहे. 1 किलोचा आहे. तिथं भांडीना स्वस्त मिळतात, होलसेल भावामध्ये मिळतात. आणि तुम्ही शुक्रवार पेठेत गेला ना मंडईच्या आसपास, तिथं पण तांब्या पितळी भांड्याचे ना भरपूर दुकान आहेत, पण तिथं महाग मिळतात कारण ते किरकोळ मार्केट आहे आणि होलसेल मार्केट आहे रविवार पेठ भांडेवाडी. तर माझ्याकडे नव्हता शेर, म्हणलं ठीक आहे गौऱ्यासमोर पण ठेवायला चांगलं वाटेल म्हणून मी घेतलेला आहे. चल आता मापाला पण होऊन जाईल आणि गौऱ्यासमोर पण ठेवायला होऊन जाईल. अरे दादू मला नाही कॉफी. हे राम, बाप रे बाप, का रे राजा ऐसा क्यों किया. हे बघा शर्मिंदा मत करो. असं आहे पोरग. मला वाटलं माझ्यासाठी पण कॉफी ठेवली असेल पण त्याने नाही ठेवली, स्वतःच घेतली. क्या ही मैं बोलू, ऐसा करता है. मी त्याला विचारते, मी जेव्हा बनवते ना कॉफी त्याला विचारते तुला प्यायचं का, पण त्यानं मला नाही विचारलं. दादू ये तूने बहुत गलत कर दिया, ये तूने आज बहुत गलत कर दिया. देख अभी देख मैं तुझको देती हूँ क्या कॉफी. आता मी इथं माझ्यासाठी गुळाची कॉफी बनवली आहे. अशी एका ताईंच्या कमेंटनुसार ना साखर कमीच खाल्ली पाहिजे, शरीरासाठी साखर अपायकारकच आहे, त्याच्यापेक्षा गुळ चांगला आहे. त्याच्यामुळे मी आज गुळाची कॉफी बनवली आहे माझ्यासाठी. आज गुळाच्या कॉफीचा आनंद. खूप छान झाली रे गुळाची कॉफी. काही फरक नाही वाटत दुधाच्या कॉफीमध्ये गुळाच्या कॉफीमध्ये, उलट गुळाची कॉफी चवदार लागते चवीला. चला आता बाजरी पण दळायला टाकते आणि हा डब्बा पिठासाठी खाली ठेवायचा आहे गिरणीमध्ये. हा चेंबर 3 किलोचा आहे. 3 किलो धान्य बरोबर बसते याच्यामध्ये. याच्यापेक्षा जास्त घातलं ना वरतीपर्यंत तर डब्यातलं पीठ ना असं ओव्हरफ्लो होतो, पडतं खाली. चालू कसं आहेस बाळा. हा छान छान, नाईस कोट, नाईस जॅकेट. आता सायंकाळचे 6:15 वाजले आहेत. आज काम करता करता दिवस कसा संपला हे कळालंच नाही आणि आज मी अजिबात आराम नाही केला, कंटिन्यू काम करत आहे. आणि आता देवपूजा वगैरे करून घेते. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.